दादा हे सगळ्या झोप आहेत. हो हो झोप प्रकारांचा इतिहास. अजून काय काय आहे तुमच्या तलवारीच्या? आपल्याकडे कट्ट्याला येतात, बिछवा येतात, परत विजयनगर. जय श्रीराम शैलेश भाऊ. नमस्कार. शस्त्र खरेदी वाटतं. होय, उद्या जरा हे शस्त्रपूजन आहे ना, त्यानिमित्त म्हटलं शस्त्र खरेदी करूया. पण शस्त्रपूजा का करतात याचा काही अभ्यास किंवा काही वाचन आपण केलेत का, किंवा काही माहिती घेण्याचा प्रयत्न? पूर्वजांपासून चालू आलंय म्हणून करायचं. बर, तुम्हाला जर माहिती असेल तर दिला तर बरोबर आम्हाला. नक्कीच सांगतो. शस्त्रपूजन आपण का करायचं आहे तर समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे, शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे. शक्ती युक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत धावती. आपल्या स्वरक्षणासाठी, राज्य रक्षणासाठी, आपल्याला धर्मकार्य करण्याकरता आणि एक मनुष्य म्हणून जगण्याकरता, परकीय आक्रमणापासून संरक्षण होण्याकरता आपल्याला शस्त्र हातात घेणं अनिवार्य आहे. आपल्या हिंदू प्रत्येक देवतांच्या हातामध्ये आपल्याकडे काय आहे? शस्त्र आहेच आहे. त्यामुळं शस्त्रपूजा ही का करायची तर कृतज्ञतेचा भाव ठेवायचा की त्याच्या उपयोगातून माझं रक्षण होणार आहे, माझ्या धर्माचं रक्षण होणार आहे, म्हणून शस्त्रपूजा ही करावी. पण गुरुजी, जर कृतज्ञतेचा भाव व्यक्त करायचा असेल तर मग ह्या नवरात्रामध्येच त्याचं काय महत्व आहे? त्याचं कारण असं आहे की दुर्गा सप्तशतीमध्ये जे 13 अध्याय सांगितलेत त्याच्यामध्ये देवीचं चरित्र गायलेलं आहे मार्कंडेय ऋषींनी, की देवीला कधी कधी अवतार घेऊन रक्षणासाठी देव हारल्यानंतर त्या आदिमाया जगदंबेला अवतार घ्यायला लागलेले. तर त्या एका राक्षसाचा निर्दम करण्याकरता जेव्हा देवीनं अवतार घेतला तेव्हा तिनं प्रत्येकाकडून एक एक शस्त्र घेतलेलं आहे. इंद्राकडून वज्र घेतलेला आहे, वायूकडून अंकुश घेतलेला आहे, अग्नीकडून शक्ती घेतलेला आहे, ईशान्याकडून त्रिशूल घेतलेला आहे आणि श्रीकृष्णांच्याकडून सुदर्शन चक्र घेतलेलं आहे, भगवान शंकरांच्याकडून त्रिशूळ, असे अनेक आयुध घेऊन ती सहस्त्र अशा हातांनी ती जगदंबा त्या महिषासुराचा वध करण्याकरता आली. आणि तो प्रसंग अष्टमीला घडलेला आहे. म्हणून तिच्या शस्त्रांची पूजा ही अष्टमी अथवा नवरात्र या काळामध्ये करावी. गुरुजी, आज खऱ्या अर्थानं मला कळालं की शस्त्रपूजन का करावं. धन्यवाद गुरुजी. तुमच्या माध्यमातून शस्त्रपूजा का करायची असते याची माहिती मला मिळाली आहे. ती मी आमच्या धर्मशास्त्र या चॅनलकडून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करूया. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.